सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन बिर्याणी। बनवायला सोपी आणि झटपट बनणारी, कमी साहित्यामध्ये आणि एकदम टेस्टी। तर पहिल्यांदा आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे मी 1 किलो चिकन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने। आता इथे मी दही घेतलेला आहे 1 वाटी। नंतर इथे आपण घालणार आहोत चिकन तंदुरी मिक्स मसाला असतो तो घालायचा आहे। तर सुहानाचा इथे मी वापरत आहे, खूप छान टेस्ट येते आणि मस्त असे हे मुरले जाते चिकन। तर पूर्णपणे मी इथे हे पाऊच घातलेला आहे तंदुरी चिकन मसाल्याचा। आता नंतर इथे आपण घालणार आहोत चिकन बिर्याणी मसाला सुहानाचा। अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। नंतर इथे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबू इथे मी पिळून घातलेला आहे। नंतर घालूया इथे आपण धना जिरा पावडर। तर या सर्व साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। नंतर इथे मी तेल घातलेलं आहे थोडंसं आणि इथे फूड कलर घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आणि हे सर्व आता आपण चिकनला मसाले लावून घेऊया आणि हे चिकन आपल्याला मुरवत ठेवायचं आहे 1 ते 1.5 तास किंवा अर्धा तास। वेळ नसेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटेही मुरवू शकता किंवा वेळ असेल तर रात्रभरही तुम्ही हे चिकन असं मुरवून ठेवू शकता मॅरिनेट करून। तर इथे आपण आता चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर आता इकडे तांदूळही शिजत घातलेला आहे मी बासमती। तर 80% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर तांदूळ आता नितळत ठेवूया पाण्यातून काढून। तर आता आपण हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आता आपण इथे भाजून घेणार आहोत। तर सिल्वर रॅप मी इथे लावलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा चिकन पीस भाजते वेळी ते खाली मसाले पडणार नाहीत, म्हणजे गॅस आपला घाणवणार नाहीत। तर अशा पद्धतीने सिल्वर रॅप करून घ्यायचा आहे आणि वरती जाळी ठेवायची आहे। आता चिकनचे पीस आपण आता असे भाजून घेऊया। तर खरपूस होईपर्यंत हे चिकनचे पीस भाजून घ्यायचे आहेत। थोडासा वेळ लागतो, पण अशा पद्धतीने जर हे चिकनचे पीस भाजले तर तंदूरसारखा फ्लेवर येतो। सर्व पीस भाजून झाल्यानंतर स्मोक दिलेला आहे कोळशाचा, वरती झाकण ठेवायचं आहे। आता इकडे आपण पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि इथे खडे मसाले घालायचे आहेत। तर बिर्याणीसाठी आपण खडे मसाले वापरतोच। खडे मसाले चांगले फ्राय झाले की यामध्ये आपण घालणार आहोत कांदे। तर कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, जेणेकरून आपला कांदा पटकन भाजला जाईल। तर उभा कट करूनही तुम्ही घालू शकता। इथे टोमॅटोही घातलेला आहे बारीक चिरून। कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर इथे मी घातलेली आहे लाल मिरची पावडर। तर मस्त असा कलर अजून बिर्याणीला येण्यासाठी थोडासा फूड कलर घातलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट पुन्हा एकदा घातलेली आहे आणि गरम मसाला थोडासा। हे सर्व मसाले आता आपण परतून घेऊया। मसाले चांगले परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी इथे अर्धी वाटी दही घातलेला आहे। तर दहीचा वापर मी इथे जास्त केलेला आहे, तंदुरी चिकन बिर्याणीमध्ये खूप छान फ्लेवर उतरतो। आता इथे सर्व मसाले भाजून झालेले आहे। आता आपण स्मोकची वाटी बाजूला काढून घेऊया आणि हा मस्त असा स्मोक बसलेला आहे चिकनला। आता या ग्रेव्हीमध्ये हे चिकन घालणार आहोत। तर मस्त असा खमंग जसा तंदूर भाजला जातो तंदुरीमध्ये, तशा पद्धतीने इथे स्मोक बसलेला आहे चिकनला। आता हे मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि जे मसाले राहिलेले होते चिकनच्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलेला ते इथे पाणी आपण घातलेलं आहे। तर एवढ्या पाण्यावरती आपल्याला हे चिकन शिजत घालायचं आहे आणि वरतून थोडासा तळून घेतलेला कांदा चुरून घालायचा आहे। आणि आता हे चिकन मी शिजवलेलं आहे। तर मस्त असं हे चिकन शिजलेलं आहे। जास्त पण शिजवू नका, कारण की आपल्याला बिर्याणी तांदूळ जेव्हा आपण घालेल तेव्हा दम द्यायचा आहे। आता आपण निम्म चिकन यातील काढून घेणार आहोत, कारण की लेयर देणार आहोत। तर निम्म मी चिकन ग्रेव्ही काढलेली आहे आणि शिजवून घेतलेला भात म्हणजे तांदूळ तो इथे आपण स्प्रेड करायचा आहे। आता तांदूळ निम्मा स्प्रेड केलेला आहे। आता यावरती जे चिकन काढून ठेवलेलं होतं ते घालूया। तर मस्त असा कलरही छान आलेला आहे, जशी बाहेरून आपण बिर्याणी आणतो किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातो सेम त्याच पद्धतीने मी इथे बनवत आहे। तर आता आपण वरतून अजून थोडासा कांदा घालूया तळून घेतलेला आणि आता अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता शिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। तर सर्व मी तांदूळ इथे घातलेला आहे, म्हणजे भात घातलेला आहे। आता आपण स्प्रेड चांगल्या पद्धतीने करून घेऊया आणि चिकन आता जे राहिलेलं होतं ते पूर्णपणे इथे मी घालत आहे। तर मस्त असं हे चिकन मस्त मुरलेलं आहे, स्मोक दिलेला आहे। तर अशा पद्धतीने आता वरतून अजून तळून घेतलेला कांदा घालूया आणि कोथिंबीर घालायची आहे। आणि आता इथे मी
बिर्याणीचा मसाला थोडासा भुरभुरत आहे, खूप छान टेस्ट येते. आणि शेवटी इथे मी तूप घालत आहे. तूप जरा थोडंसं भरपूर घाला म्हणजे छान असा फ्लेवर उतरतो. आणि इथे मी नंतर फूड कलर घालत आहे. तर हिरव्या कलरचा इथे घेतलेला आहे आणि नंतर इथे मी लाल कलरही घेतलेला आहे. जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण आता दम देणार आहोत. तर आता वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटे आपण हा दम दिलेला आहे. तर मस्त अशी ही बिर्याणी वाफलेली आहे, छान बसलेला आहे दम आणि तंदूरचा फ्लेवर मस्त असा उतरलेला आहे बिर्याणीमध्ये आणि अगदी सुटसुटीत आणि मस्त मोकळी सुळसुळीत झालेली आहे बिर्याणी. आणि मसालाही खूप छान सेट झालेला आहे बिर्याणीमध्ये. तर अशा पद्धतीने आपण सर्व करून घेऊया. तर बघू शकता किती मोकळा सुळसुळीत सुटसुटीत असा तांदूळ शिजलेला आहे आणि एकदम मस्त मोकळा झालेला आहे आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि कलर किती छान उतरलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटल्यावर फ्लेवर खूप छान उतरलेला आहे तंदूरचा, कारण की आपण तंदूर बिर्याणी बनवलेली आहे, म्हणजे तंदूर चिकन बिर्याणी. मस्त अशी ही कांद्याच्या स्लाईस आणि लिंबूची फोडोबरोबर किंवा तुम्ही इथे कोशिंबीरही खाऊ शकता. तर मस्त असं भन्नाट इथे बेत झालेला आहे आपला बिर्याणीचा. तर तुम्ही हॉटेलमध्ये जाण्याची गरजही नाही, घरच्या घरीही अशा पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवू शकता. एकदम मस्त झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.